लोक त्यांचा पण सर्वांचा धन्यवाद म्हणतो मी आणि माझी जी इनिंग आहे ती माझी संतोष भाऊ यांना समर्पित करतो. धन्यवाद. चांगलं आपण पाहतोय या ठिकाणी संदीपची खेळी पाहायला मिळाली. लेट्स प्ले. आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला तुम्ही पाहताय प्रिन्स सीसी, तर दुसऱ्या बाजूला शिवाय सीसी, या दोन मातबर संघांमधील सामना आपण पाहतोय. शिवाय सीसी संघाचे ओनर जर पाहिले गेले, ज्यांच्या मालकोतच असलेला संघ तुम्ही पाहताय क्षितिज भैया चौधरी यांच्या मालकाचा असलेला संघ तुम्ही पाहताय. शिवाय सीसी आता मैदानावरती क्षेत्ररक्षणामध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रिन्स सीसी संघाचे ओनर जर पाहिले गेलं इंतिजार सिद्दीकी यांच्या मालकाचा असलेला संघ तुम्हाला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. या दोन्ही संघ मालकांचं देखील स्वागत. थँक्यू. सामन्याला सुरुवात होईल. पंच आता इशारा करतील. एक ऑफलाईन स्कोरर षटक आपण पाहताय. कांचनच्या हातामध्ये चेंडू दिलाय. समोरच्या बाजूला इंतखारबाई तुम्ही पाहताय स्ट्रायक वरती खेळताना पाहायला मिळतोय. संघाचा नेता याने तुम्ही प्रवीण लोबळे यांना खेळताना पाहिलं. आता इंतखारबाई सिद्दीकी मैदानाच्या आतमध्ये आहेत. हा चेंडू समोरच्या बाजूला. इथं काय चूक झाली, जीवदान दिलंय आणि चूक कुणाकडनं झाली? एका कॅप्टन कडनं दुसऱ्या कॅप्टन कडची चूक होतीये. इफ्तेकार यांना दिलेलं जीवदान तुम्ही मैदानावरती पाहताय. आणि ह्या वेळेस इथं देखील पहा मंडळी, आता सर्वांनी डोक्याला हात लावलेत. दोन जीवदान मिळालीत. इथं गोलंदाज आता नाराज झालाय. ह्या चुका मंडळी, या आधी तुम्ही पाहिलं संदीप फडला देखील असं जीवदान होतं. मुन्ना यांना देखील एक जीवदान मिळालं. त्यानंतर ते किती घातक झाले. आज इफ्तेकार यांना दोन दोन जीवदान आहे. इथं संधी आली, संधीचं सोनं ते करतील का? फायदा उठवावा लागेल. सोने पे सुहागा म्हणावं लागेल आज त्यांच्यासाठी. इथं दोन दोन जीवदान मिळालीत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कांचन. हा चेंडू आपण पाहतोय हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले क्षितिज. तिथं आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सुरेख आहे. एक सिंगल घेतली, वेगवान सिंगल तुम्ही मैदानावरती पाहताय. संघाचं आपण पाहतोय खातं खुललं जाईल, अकाउंट ओपन होतोय. धावफलकावरती एक धाव लागताना पाहायला मिळत आहे. शांत सुरुवात थोडीशी पाहायला मिळते प्रिन्सेस संघाकडनं. पहिल्या सामन्यामध्ये प्रवीण लोबळे अँड कंपनी देखील आपण पाहिलं चांगली कामगिरी करत आले होते. फक्त 4 धावांनी त्यांना पराभव पाहावा लागला. परंतु आता दुसऱ्या बाजूने या दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायचंय काय खेळ होणार आहे. संदीप फडणं स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक नोंदवलं. ऑलराऊंडर परफॉर्मन्स जर पाहायला गेला तर मुन्ना यांचा देखील आज पाहायला मिळाला. गोलंदाज तयार.
ओ यावेळेस डान्सिंग नाऊन चेंडू खेळलाय, फटका तर फसलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल झाला. पहिली विकेटचं पतन, पहिला मासा गळ्याला विकेट. त्या गाण्यावर मला नाचायचं. गोलंदाज तयार. हा चेंडू अखूट टप्प्याचा डीप स्क्वेअर लेगला, चेंडू जाईल सीमारेषेला आग लावत खणखणीत षटकार. असेल बिलाल. आणि ह्या वेळेस बिलालचं स्वागत, पहिल्या चेंडूवरती बिग हिट आणि चेंडू जाईल सरळ दर्शक यात्रेमध्ये षटकार. छत्रपतींची तळपती तलवार. बाहेरच सेट होऊन आलाय की काय, काय फटके त्याने मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. हे असतं क्रिकेट. अनुभव आहे बंटीकडे देखील, ताकद आहे मंडळी या खेळाडूकडे. तुम्ही पाहताय दुसऱ्या बाजूला बिलाल देखील कमबॅक करावं लागेल. युवा सितारा आहे, युवा सळसळतं रक्त आहे, त्याला आज इथं चमकवावं लागेल, कारण की बंटी आता आक्रमणावरती आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक इथं झेल सोडला. इथं या सामन्यातला तिसरा झेल सोडलाय मंडळी. आज जर पाहिलं गेलं असं वाटतंय शिवाय सीसी संघाचे सर्व खेळाडू डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलेत की काय, एकाच्या देखील हातामध्ये झेल येत नाहीये. ह्या चुका नको, कारण की तुम्हाला इथं आज प्रयत्न करावे लागतील, संघर्षाकडे वाटचाल करावी लागेल. इथं जर पाहायला गेलं एका संघाला फक्त 4 धावेमुळं 121 धावसंख्येचं टार्गेट असताना 4 धावेमुळे सामना सोडावा लागलाय. इथं आता ह्या चुका दुसऱ्या बाजून होताना पाहायला मिळतात. ह्या चुका गरजेच्या नसतील. ताकद लावावी लागेल, शर्थपणाला लावावं लागेल. बिलाल तयार. आणि ह्या वेळेस इथं पाहायचंय फलंदाज बाद आहे, विकेट.
2022. हा चेंडू सुरेख इथं पहा गोलंदाजी लाईन अँड लेंथ जर पाहिली गेली बिलालची गुड लेंग स्पॉट वरती त्यानं ज्या ज्या वेळेला चेंडू टाकलेत त्या त्या वेळेला फलंदाजांना दिक्कत आली म्हणजे फलंदाजांना अडचण निर्माण झाली चांगले चेंडू तो आज मैदानावरती टाकताना पाहायला मिळतोय कारण की अनुभवी खेळाडू क्षितिज चौधरी सारखा एक अनुभवी संघनायक संघामध्ये आहे तो वारंवार कानमंत्र देताना पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा संघाला होताना देखील पाहायला मिळतोय चांगलं क्रिकेट मैदानावरती खेळलं जातंय हो 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 इथं पाहायचंय नक्की पंचांची आपण पाहतोय कायची टीम मिटिंग आता मैदानावरती असेल पंच कळवतील आपल्याला निर्णय आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 27 पंचांना अधिकार घेण्याचा अधिकार बदलण्याचा क्रिकेटमध्ये अधिकार आहे काय निर्णय येतोय पाहायचा आता पंचांचा मैदानाच्या आतमध्ये जागेवरती जाऊन पंच आपल्याला कळवतील काय निर्णय आहे फलंदाज बाद आहे कारण की बॅटची एज घेतली तुम्ही पाहता इथं कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडनं फसला टॉप एज घेताना पाहायला मिळाला विकेट मैदानावरती पंधरा धावा तुम्ही पाहताय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना बिलालनं या षटकामध्ये 2 विकेट घेतल्यात क्षेत्ररक्षणामध्ये आपण आता पाहतोय इथं कुठलाही बदल पाहायला मिळत नाही कारण की विकेट माटोमाट जात आहेत चांगली गोलंदाजी बिलाल दाखवतोय आता नवीन फलंदाज मैदानावरती असेल नासिर आलेत जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असणार आहे काय कामगिरी नसीर करतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे कारण की इथं फलंदाजांच्या विकेट पाठोपाठ जाताना पाहायला मिळतात नसीर यांना आता मैदानावरती उभं राहावं लागेल संघासाठी डाव सावरावा लागेल संघासाठी तारणहर्ता व्हावं लागेल काय कामगिरी नसीर आता मैदानावरती करतील तर जाऊया गोलंदाजीच्या मार्कवरती कौतुक असेल युवा सितारा आज चमकलाय त्यानं 2 विकेट घेतल्यात बिलाल तुम्ही मैदानावरती पाहताय बिलाल तयार पुन्हा एकदा रोड यांच्या बाजूला समोर आहे नसीर खेळतील का मोठमोठे फटके पाहायचे मैदानाच्या आत हा चेंडू तुम्ही पाहताय वाईड पंचांची गोष्ट आली अतिरिक्त चेंडूची गोष्ट तुम्ही पाहताय दंडित केलं जाईल चेंडू खराब आहे वाईड चेंडू आपण पाहतोय 1 बाउन्स देखील पंच कडवताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज तयार बिलाल हा चेंडू तुम्ही पाहताय गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न ढकलण्याचा प्रयत्न झालाय क्षेत्ररक्षक आले तिथं चेंडू मात्र लाज जबाब क्षेत्ररक्षण आहे एका हाताने चेंडू आणण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय सिंगल तुम्ही पाहता मैदानावरती घेतली गेली धावफलक एकडे पुढे जाईल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये 17 धावा आणि 2 संघांसाठी खतरा देखील सुरू होणार यात मात्र शंका नाही 2 संघांसाठी आता शर्थीनं प्रयत्न करताना खेळाडू पाहायला मिळणार आहे जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल प्रयत्न करायला विसरू नको मार्ग तुला सापडत जाईल इथं आज प्रयत्न कोणाकडनं असतील हे देखील पाहिजे जे काय मेन कॅमेरामॅन पॅन्डोल आहे त्या कॅमेरामॅनला आमचं कनेक्शन पुरवा एक चांगले लाईट्स आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला रिटर्न क्रेज वरती आहेत हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय
आणि इथं जेल टेपला जाईल. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. नसीर इथं बाद होत आहेत विकेट. ती संघाचा नेता तुम्ही आता इथं विकेट मिळवून देताना पाहायला मिळतं. आता स्ट्रायकिंग वरती सामना कसा आहे मंडळी? कॅप्टन टू कॅप्टन सामना आहे. संघनायक टू संघनायक सामना आहे. एका बाजूला इफ्तेकार आहेत तर दुसऱ्या बाजूला क्षितिज आहेत. दोन्ही कॅप्टन्स एकमेकांच्या समोर आहेत. आज पाहायचंय कोण कोणावरती भारी असेल. सामना काय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. क्षितिज पुन्हा एकदा. हा चेंडू चांगला. इथं बा चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातोय का चांगल्या खेळाडूकडून पाहायला मिळतोय. कारण की हा अनुभव आपण पाहतो इफ्तेकार यांच्याकडे आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्या. हे सातत्यानं क्रिकेटमध्ये तुम्ही पाहता. क्रिकेटमध्ये खेळलं जातं. आज इथं तुम्ही पाहताय क्षितिज देखील दुसऱ्या बाजूनं संघासाठी गोलंदाजीमध्ये धार लावताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी क्षितिज देखील दाखवतायत. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत. एकच धाव त्यांनी फक्त खर्च केले आणि एक विकेट देखील घेताना पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला आता नवीन फलंदाज असतील. सादिक मैदानावरती आहे. इथं पहा अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं कट करायचं होतं. तुम्ही पाहताय शॉर्ट पिच चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं. बॅटनं हलक्या त्याने एज घेतली. क्षेत्ररक्षक सुरेख. शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहताय चेंडू अडवलं गेला. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही मैदानावरती पाहताय. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. अक्षरशः डॉट चेंडूचा पाऊस पडलाय. धावफलकावरती पहिल्या सामन्यात ज्या धावा येत होत्या त्याला इथं कुठंतरी विराम लावण्याचं काम शिवाय सीसी संघाकडनं होत आहे. प्रेशर देखील आज जाणवेल यात मात्र शंका नाही कारण की प्रेक्षकांची गर्दी आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्यात कट केला. इथं धाव घेण्याचा प्रयत्न डिरेक्ट हिट आणि पहा मैदानाच्या आतमध्ये थ्रो केला गेला नाही. बॅकअपला क्षेत्ररक्षक होता. इथं नशीब किती असेल. एखाद्या माणसाला किती नशीब मिळावं तर पहा इफ्तेकार यांना आज किती नशीब असेल. 2 झेल सुटले. इथं रनआउटची देखील संधी होती परंतु नशिबाची साथ आहे. काय मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. गोलंदाज क्षितिज चौधरी. संघनायक इथं पहा संघाची जबाबदारी काय असतं, संघनायक कसा असावा त्याचं उदाहरण मैदानावरती देताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला आता इफ्तेकार यांना देखील आक्रमक व्हावं लागेल. टेनिस क्रिकेटचा डॉन मैदानावरती आहे. इफ्तेकार कशा प्रकारची खेळी करतील. हा चेंडू इथं तुम्ही पाहताय वाईडचा इशारा आला. चेंडू खराब आहे. अतिरिक्त चेंडूची घोषणा तुम्ही मैदानावरती पाहताय. शरीरावरनं चेंडू जाताना पाहायला मिळतोय. पंच कळवतील चेंडू वाईड आहे. शांत वातावरण मैदानावरती आहे. कुठंतरी षटकार चौकार थांबलेत असं चित्र पाहायला मिळतंय. इथं थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. फलंदाजांना गोलंदाजावरती तुटून पडावं लागेल. गोलंदाजांना विकेटचा पाऊस पाडावा लागेल. आज पाहिजे कोण कोणावरती भारी असेल. तब्बल 10 संघ आज देखील तुम्हाला पहिल्या एक सामना खेळताना पाहायला मिळते. रोजचे 10 संघ आहेत. प्रत्येकाचा रोज एक सामना आहे. यावेळेस इथं झेल टिपला आणि पहा बडी मस्ती जाल में इफ्तेकार इथं बाद होत आहेत विकेट. त्या गाण्यावर मला नाचायचं.
20 धावा ज्या धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार क्षितिज. हा चेंडू आपण पाहतोय सुरेख चेंडू होता, हलक्या तर सन्मान केला, पुन्हा एकदा चेंडूचा चेंडू निसरतोय. तुम्ही पाहताय पॉइंटचं क्षेत्ररक्षक जर पाहायला गेला 30 यार्ड मध्ये आज बबलू जर पाहायला गेला क्षेत्ररक्षक थोडंसं आज अडखळताना पाहायला मिळतोय. बबलूच्या हातामध्ये चेंडू येत नाहीयेत. आज तुम्ही पाहताय एक झेल देखील सुटला, इथे देखील चेंडू हलक्या तर निसरताना पाहायला मिळतोय. बबलूला देखील ताकदवर क्षेत्ररक्षण दाखवावं लागेल. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकांमध्ये आल्यात 22 धावा. ऐकूया एक डीजेच्या मेजवानीची झलक. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 हा चेंडू देखील आपण पाहतोय कट करायचा आहे. तिथं क्षेत्ररक्षक आहे, छेडछाड केली जाईल चेंडूशी. तुम्ही पाहताय हलक्या हातानं हा देखील साधिकला आपण पाहतोय चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करताना पाहिलं. तोपर्यंत क्षेत्ररक्षण देखील सुरेख झालं गेलंय. चांगला फटका सादिक यांनी दाखवला. याआधी तुम्ही पाहताय मोठा फटका आला. धावफलकाला देखील आकार मिळेल. धावफलक पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 28. आणि ह्या वेळेस इथं सादिकच्या बॅटमध्ये फटका तर फसलाय. झेल झाला. मोठी विकेट. सचिन डाऊन द बॉल. विकेट फलंदाज बाद. गाण्यावर म्हणा संघाचे, कारण की कोणताच फलंदाज आज मैदानावरती उभा राहायला तयार नाही. एका तरी फलंदाजाला तंबू ठोकून उभा राहावं लागेल तर इथं धावसंख्या उभी राहू शकते प्रिन्सेसी संघासाठी. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहतोय विलास यांचा. इथं देखील भिरकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथं झेल सोडला. इथं झेल सोडलाय. इथं जर पाहिलं मंडळी 6 विकेट गेल्यात, 4 त्यामध्ये झेल सुटलेत. म्हणजे दोन्ही संघाकडनं चुका होत आहेत. दोन्ही संघाकडनं एका बाजूने फटके फसतायत, एका बाजूने झेल सुटतायत. हे समीकरण राहिले. तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये ह्या चुका संघाला परवडणार नसतील. ह्या चुका संघाच्या महागाईला आग लावणाऱ्या आहेत. ह्या तुम्हाला कमी कराव्या लागतील. पाहिजे गोलंदाज तयार. विलास पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्गवरती. समोर वैजू आपण पाहतोय स्ट्रायकर वरती आहे. वैजूसाठी टाकलेला विलास यांचा चेंडू वेगानं पाहायला मिळाला. वेगावरती स्वार झालेत विलास. तुम्ही पाहताय इथं त्यांनी देखील एक विकेट म्हणून दिली. सादिकची एक मोठी विकेट आली याआधी तुम्ही पाहताय. तर आता वैजू कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती करतील पाहायचंय पुन्हा एकदा. हा चेंडू तुम्ही पाहताय इथं आता थोडीशी दिशाहीन म्हणावी लागेल. पंचांचा इशारा आला. चेंडू खराब आहे. वाईट चेंडूची घोषणा मैदानावरती होताना पाहायला मिळते. अतिरिक्त चेंडू आला. विलास देखील आपण पाहतोय आतापर्यंत धार लावतायत चांगली. शिवाय संघाकडनं आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळाली. हो 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 इथं देखील चेंडू पाहायचंय. डॉट षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा खेळ संपला गेला आणि धावफलकावरती धावा लागल्या 30 आणि 6 विकेट्स आतापर्यंत प्रिन्सेसी संघाने गमावल्यात. डीजे
उर्वरित 18 चेंडूंचा खेळ आपण पाहतो आता शिल्लक राहिलाय. क्षितिज आले संघनायक ज्यांना आतापर्यंत 2 विकेट घेतल्यात पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. हो 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 इथं पहा वाऱ्याच्या वेगानं बॅट फिरवण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय फसला गेलाय. गोलंदाज तयार क्षितिज. हा चेंडू इथं पहा भिरकावून दिला. चेंडू जाईल सरळ फाईन लेगला अगदी फाईन षटकार. मार्कवरती आहे. याआधी तुम्ही टेनिस क्रिकेटचा डॉन पाहिला. इफ्तेकार थोडेसे आज जर पाहिले गेले अडचणींना सामने केले ते देखील स्वस्तात बाद झाले. त्यानंतर जर संघ अडचणीत आला आता मुन्ना इथं संघासाठी धावा बनवतोय. दुसऱ्या बाजूला वैजू आहेत. वैजूंना देखील साथ द्यावी लागेल खेळावं लागेल. आज इथं नवीन चमत्कार करून दाखवावं लागेल. ओहो यावेळेस फुल टॉस दिला आणि मुन्ना खेळेल बिग 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 षटकार. शेवटचा चेंडू असेल क्षितिज यांचा. पायसे पुन्हा एकदा. ओ हो 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 इथं चेंडू तुम्ही पाहताय गुड लेग स्पॉट वरती होता. उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. षटक संपलं. आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धावफलकावरती 43 धावा आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली आपण पाहतोय शेवटचे 12 चेंडू आता शिल्लक असेल. क्षितिज यांचा 2 ओव्हरचा स्पेल संपला. चांगली गोलंदाजी क्षितिज यांनी केली. जवळजवळ 3 विकेट घेतल्या संघनायकांना आपण पाहतोय आणि 18 रन फक्त त्यांनी खर्च केला. एक चांगली गोलंदाजी आज क्षितिज चौधरी यांची पाहायला मिळते.
दुसऱ्या बाजूला आता षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी पुन्हा एकदा बिलालकडे विश्वास दाखवलाय, ज्या बिलालनं देखील आतापर्यंत 2 विकेट्स घेतल्यात. चांगले गोलंदाज आज शिवाय सीसी संघाकडनं पाहायला मिळतात. जाऊया, बिलाल तयार, समोर असेल स्ट्राईक एंड वरती अकबर मारा करण्यासाठी. ह्या चेंडू आपण पाहतोय अकबरच्या बॅटमध्ये समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल समोरच्या दिशेला. तुम्ही पाहताय सिंगल जे मैदानावरती येताना पाहायला मिळते. वैजू अजून मैदानावरती आहेत, ते देखील आपण पाहिलं होतं. 2 ते 3 फलंदाज बाद झाले, वैजू मैदानावरती आलेत, परंतु त्यांच्या बॅटमध्ये अजून धावा पाहायला मिळाला नाही. आता धावा येणार का हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. वैजू आक्रमक होतील का, कारण की ते आता त्या फटक्यांची गरज असेल. चेंडू शिल्लक कमी राहिलेत. हा चेंडू बिलालचा भन्नाट वेगानं आखूट टप्प्याचा भेदक मारा, ज्याला म्हणावं लागेल कट करायचा आहे. चेंडू बॅटवरती संपर्क होऊ शकला नाही, निर्धाव चेंडू आहे. चांगली गोलंदाजी आज बिलालनं देखील दाखवली. पहिलं षटक तुम्ही पाहिलं, कांचननं देखील आज संघाला चांगली सुरुवात करून दिली. फक्त 7 धाव्यांचं षटक कांचननं देखील दाखवलं. क्षितिज यांचा 2 ओव्हरचा स्पेल पाहिला, 18 धावा खर्च केल्या, 3 विकेट घेतल्या. हो हो हो, इथं देखील चेंडू सुरेख डॉट चेंडू तुम्ही मैदानावरती पाहताय, परंतु पंतांचा बोट आकाशाकडे असेल. विकेट आली, वैजू इथं बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. सळसळत्या रक्ताचा धगधगता सूर्य. भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य मान्य संतोष भाऊ मुरकडे यांची बळीची टाळी. बाकी आहे इथं. आता ह्या जोडीला उभं राहिले तर धावा देखील होऊ शकतात, परंतु उभं राहणं महत्वाचं आहे. काय कामगिरी आपण पाहतोय. गोलंदाज बिलाल तयार. हा चेंडू बिलालचा इथं देखील सुरेख तुम्ही पाहताय. काय गोलंदाजी आहे या युवा सितारेची. आज युवा सितारा इथं चमकतोय. तुम्ही पाहताय दुसरं षटक वैयक्तिक बिलालचं तुम्ही पाहताय. 3 विकेट त्यानं देखील घेतल्यात. आणि संघाच्या स्कोर कार्डकडे जर पाहिले गेलं, प्रिन्सेस संघाच्या 44 धावा धावफलकावरती आहेत. आमचे मेन कॅमेरामॅन मेन ऑपरेटर कळवतील अब्दुल सर, 44 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं गुल्लेखन त्यांच्या माध्यमातून होतंय. हो 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 हो, इथं देखील तुम्ही पाहताय सुरेख चेंडू आहे. तिखट मारा, ज्याला म्हणावं लागेल भेदक मारा, जो मैदानावरती आहे. ताकदवर खेळ कुठेतरी थांबला असं म्हणावं लागेल. मुन्ना असं वाटलं होतं जोपर्यंत मैदानावरती टिकेल, इफ्तिकार भाई टिकले असते तर इथं धावा उभ्या राहिल्या असत्या, परंतु आज संघ किती अडचणीत आलाय. ह्या अडचणीतून बाहेर काढणार कोण हा प्रश्न असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ इथं बॅट चेंज होती. प्रयत्न मात्र यष्टीरक्षकाचे सुरेख पाहायला मिळाले. झेल निसटलाय, परंतु प्रयत्न सुरेख आहे. चौकार तर अडवला, हे देखील फार मत. मार्कवरती आमंत्रित केले. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. सॉरी, पहिलं षटक ज्यानं हाताळलं तो कांचन आता अंतिम षटकासाठी पुन्हा एकदा आलाय. हा चेंडू पाकट करायचा प्रयत्न चेंडू गॅपमध्ये आहे. विकी चेंडूला बॅटवर करतोय. फार दूरवरनं विकी प्रवास करून आलाय. चेंडू पहा इथं क्षेत्ररक्षक लाजवाब. काय प्रयत्न आपण पाहतोय शिवायसी संघाकडनं आहे. तर दुसऱ्या बाजूला अकबर आपण पाहतोय संघासाठी धावा बनवताना पाहायला मिळतोय. अकबर आता टिकून राहिलाय, तंबू ठोकून राहिलाय, कारण की शेवटचं षटक त्याला देखील माहिती आहे या षटकात धावा येणार यात मात्र शंका नाही. अंतिम षटक असेल हाणामारीचं. इथं पाहिजे किती धावा वसूल केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षकची विवाह रचना आपण पाहतोय. क्षितिज वारंवार बदलताना पाहायला मिळेल, कारण की संघ नाही काय अनुभव त्याच्याकडे आहे. तुम्ही पाहताय इथं बदलाव पाहायला मिळतोय.
हा चेंडू खोलवर टप्प्याचा ब्लॉक खोल मारा मैदानावरती आहे. डॉट आलाय. डॉट चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. 47 वरती धावफलक स्थिर आहे. अंतिम षटक प्रगतीपथावरती. हे अंतिम काही चेंडू ठरवणार आहेत. इथं शिवायसीसी संघासमोर किती धाव्यांचं टार्गेट ठेवलं जाणार आहे. हा चेंडू गुडघा टेकवत खेळण्याचा प्रयत्न समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे. वाऱ्याच्या वेगानं चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. इथं फेकी आपण पाहतोय थोडीशी अस्ताव्यस्त होताना पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 49 आहेत. संघ जर पाहिले गेला अंतिम षटकामध्ये आतापर्यंत 50 धाव्यांपर्यंत मजल मारत आलाय. इथून पुढे आता पाहिजे ह्या उर्वरित चेंडूवरती मोठे फटके अकबर खेळतील का. अकबर यांना आक्रमक व्हावं लागेल. ओ इथं देखील पहा काय भेदक चेंडू मैदानावरती होता. कांचन चांगली गोलंदाजी करतो. इथं चेंडू निसरतायत. क्षेत्ररक्षण आज चर्चेचा विषय राहिला. शिवाय सीसी संघाचा 4 झेल सुटले. चेंडू आपण पाहिलं थोडासा बबलू देखील आज अडचणींना सामना करतो क्षेत्ररक्षणामध्ये. त्याची देखील आपण पाहतो जागा बदलली गेली. यष्टिरक्षकांनी देखील आज 2 झेल घेतले. त्यानंतर चेंडू त्यांच्याकडनं देखील निसरताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अतिक्रमण करू नका. जाणार आहेत ते देखील थांबणार नाही. त्यांना देखील आनंद घ्यायचा आहे मॅचचा. फक्त आता त्यांना जाण्यासाठी रस्ता द्या. कुणी पुढून हात करू नका. ओके. आणि ह्या वेळेस इथं चेंडू खोदून काढलाय आणि हा चेंडू रडार मध्ये असेल. बिग 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 षटकार आला. 6 धावा. धन्यवाद. नाथांचा नाथ जगन्नाथ इथं षटकार दाखवतोय. हो हो यावेळेस इथं जगन्नाथ नावाचं वादळ दाखवेल पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार.
चालू मैच में पहली इनिंग में बल्लेबाजी करते हुए प्रिंस क्रिकेट क्लब ने 62 रन बनाए, जबकि अब बल्लेबाजी के लिए शिवाई क्रिकेट क्लब उस जीत हासिल करने के लिए उनको 63 रन चाहिए। इस 7 ओवर में एक बड़ा मुकाबला दोनों प्रिंस और शिवाई क्रिकेट के बीच में, जो कि पहले ओपनिंग बल्लेबाज के रूप में गजानन चौहान और क्षितिज चौधरी, जो कि कैप्टन है शिवाई क्रिकेट क्लब के, क्षितिज चौधरी ऑलराउंडर, जबकि गेंदबाज के रूप में बंटी, जो कि संत जनाबाई नगर एंड से गेंदबाजी करेंगे, उनका सामना करेंगे चौहान। राइट हैंड ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर थी, उसे मारना चाहते थे कवर के दिशा में, मगर बल्लेबाज चूके और गेंद विकेट कीपर के ग्लोव में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, जबकि 7 ओवरों में शिवाई क्रिकेट क्लब को बनाने हैं 63 रन, लगभग 6.5 का प्रति ओवर। अच्छी गेंद थी, उसे उठाकर मार दिया कवर के दिशा में, मगर हवा में गेंद थी, मगर गेंद फील्डर चूके और एक जीवदान बल्लेबाज को। और इस 1 रन के साथ शिवाई क्रिकेट क्लब ने अपना खाता खोल दिया है, जबकि ये कैच छूट गया है एक जीवदान बल्लेबाज को। फिर एक बार तैयार बंटी संत जनाबाई नगर एंड से गेंदबाजी का सामना करने के लिए शिवाई क्रिकेट क्लब के कैप्टन माहिर खिलाड़ी गंगाखेड़ के क्षितिज चौधरी। बंटी की अगली गेंद राइट हैंड ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर थी, उसे खेल दिया लॉन्ग ऑफ के दिशा से, गेंद सीधा गेंद बॉर्डर लाइन के बाहर, 4 रन के लिए। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। आते ही पहले गेंद का सामना करते हुए उस गेंद को लॉन्ग ऑफ के दिशा में गेंद बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। इस 4 रन के साथ शिवाई क्रिकेट क्लब का स्कोर हुआ 5 रन। फिर एक बार तैयार बंटी की राइट हैंड ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर थी, उसे कवर के ऊपर से खेल दिया, गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर जा रही, उसके पीछे दौड़ते दौड़ते, मगर गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4। दो गेंद का सामना करते, 2 ही गेंद उन्होंने बाउंड्री लाइन के बाहर भेज दिए, और इसे 4 रन के साथ शिवाई क्रिकेट क्लब गंगाखेड़ का स्कोर हुआ 9 रन। जबकि ये पहली ओवर जारी है प्रिंस क्रिकेट क्लब के ओर से बंटी के रूप में। बंटी गेंदबाजी कर रहे हैं संत जनाबाई नगर एंड से, उनका सामना करने के लिए क्षितिज तैयार। अच्छी गेंद थी, उसे उठाकर खेल दिया लॉन्ग ऑन के ऊपर से, 6 रन के लिए। सीधा बॉर्डर लाइन के बाहर लातूर रोड के तरफ गई गेंद। बहुत ही अच्छी बल्लेबाजी क्षितिज द्वारा। फिर एक बार बंटी तैयार, अपना पहला ओवर, ऑफ स्टंप के बाहर थी, उसे मारना चाहते थे मिड ऑन के ऊपर से, मगर चूके, और इसी के साथ यह पहला ओवर का समाप्ति के बाद स्कोर हुआ 15 रन। जबकि शक्तिशाली संघामध्ये धाव
चौहान, जगन्नाथ काळे तैयार, राइट हैंड ओवर द विकेट। अच्छी गेंद थी, उसे खेलना चाहते थे, बार बार चूक रहे हैं चौहान। ये एक अच्छी शुरुआत जगन्नाथ की अपनी पहली ओवर में। लगभग 3 गेंद उन्होंने पूरे कर चुके हैं। उस अच्छे तीन भी गेंद बड़ी अच्छी की है जगन्नाथ की। आखिरी गेंद अच्छी गेंद थी, उसे सलमान के साथ खेल दिया। एक अच्छी रनिंग द बिटवीन विकेट क्षितिज और चौहान के बीच में। इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी हुई शिवाई क्रिकेट क्लब की 17 रन, जबकि ये दूसरा ओवर प्रिंस क्रिकेट क्लब के ओर से जारी है। एक बढ़िया ये जीपीएल कंपटीशन माननीय गंगाखेड़ विधानसभा के युवा नेते तथा भारतीय जनता पार्टी के प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष भाऊ मुरकुटे चेशक, बड़ा आनंद लेते हुए हजारों प्रेक्षक। फिर एक बार तैयार जगन्नाथ काळे, ऑफ स्टंप के बाहर थी, उसे खेल दिया है, गेंद हवा में एक अच्छी, और इसी के साथ पहला विकेट के पतन शिवाई क्रिकेट क्लब गंगाखेड़ का। त्या गाण्यावर लटपटे जी ने बड़ा अच्छा किया है। फिर एक बार तैयार जगन्नाथ, संत जनाबाई नगर के ओर से वो गेंदबाजी कर रहे हैं। उनका सामना नए बल्लेबाज का नाम प्रवीण ने आते उसे उठा लिया है, बिडॉन के ऊपर से गेंद जारी बाउंड्री की तरफ बढ़ेगा। उसके पीछे खिलाड़ी दौड़ रहे, बड़ी अच्छी फील्डिंग का नमूना हुआ खिलाड़ी द्वारा। एक रनआउट का चांस था, मगर बड़े चौकन्ने थे बल्लेबाज, और बड़ी अच्छी रनिंग द बिटवीन विकेट दोनों बल्लेबाज के बीच में। और इस 2 रन के साथ 19 रन 1 विकेट के नुकसान पर, जबकि ये दूसरा ओवर जगन्नाथ काळे के रूप में जारी है। एक बड़ा रोमांचकारी मैच शिवाई और प्रिंस क्रिकेट क्लब गंगाखेड़ में हजारों प्रेक्षक के उपस्थिति में बड़ा आनंद लेते जा रहे इस मैदान पर। एक पहली बार गंगाखेड़ में संतोष भाऊ चेशक प्रकाश झोत में खेले जा रहे इस जीपीएल कंपटीशन। जगन्नाथ काळे राइट हैंड ओवर द विकेट, उसे उठाकर मार दिया है। विकेट कीपर लॉन्ग लेग के पीछे गेंद है, और उसे अच्छी कैच हवा में थी, मगर चूक गए फील्डर। और इसी के साथ 2 रन चौहान ने, इसी के साथ ये दूसरे ओवर का समाप्ति। और इसे 2 ओवर समाप्ति के बाद शिवाई क्रिकेट क्लब का स्कोर हुआ शक्तिशाली
नमित खान, जो कि मेरे ख्याल से लेफ्ट हैंड राइट हैंड राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, और उनका सामना कर रहे हैं अप्पा, जो लेफ्ट हैंड बल्लेबाज है। अच्छी गेंद थी, उसे मारना चाहते थे मिड ऑन के ऊपर से, और वो बीट हुए बल्लेबाज, कोई नुकसान नहीं, कोई रन नहीं। बड़ी अच्छी दोनों शिवाय और प्रिंस क्रिकेट क्लब के बीच में ये लड़ाई। फिर एक बार तैयार, राउंड अच्छी गेंद थी, उसे सम्मान के साथ खेल दिया मिड ऑन के स्थान पर। जब तक बल्लेबाज फील्डर फील्ड करता तब तक बल्लेबाज के पास 1 रन लेने का समय था। इस 1 रन के साथ मेरे ख्याल से नोप का इशारा अंपायर ने दिया है, और मेरे ख्याल से ये फ्री हिट भी होगा। कोई इशारा अभी तक अंपायर का नहीं आया फ्री हिट का। वो बता रहे गेंदबाज ने कैसी गलती की है, और उसका नोब बड़ी अच्छी दोनों बल्लेबाज के बीच में सूझबूझ, क्योंकि उनको जीतने के लिए 63 रन जीतने के लिए चाहिए शिवाई क्रिकेट क्लब के लिए। ये जबकि प्रिंस क्रिकेट क्लब के ओर से ये तीसरा ओवर नवीद के रूप में। कुछ अंपायर बता रहे गेंदबाज को, कुछ नहीं, जो अंपायर बड़े अनुभवी अंपायर है दोनों भी, उन्होंने बहुत सारे स्टेट लेवल के भी टूर्नामेंट की पंच अंपायरी की वाली है। बड़े चौकन्ने अंपायर। ओके, इस अंपायर ने इस गेंद को फ्री हिट का इशारा दिया है। अब ये फ्री हिट का लाभ कितना उठाते बल्लेबाज चौहान, सभी दर्शक इस फ्री हिट देखने के लिए बड़े उत्सुक। नदीम की अगली गेंद चौहान को, राउंड अच्छी गेंद थी, चूके बीट हुए है बल्लेबाज चौहान, कोई फायदा नहीं उठा सके इस फ्री हिट का, और ये डॉट गई गेंद। अपनी गलती सुधार ली है गेंदबाज ने। फिर एक बार तैयार, नदीम राइट हैंड ओवर द विकेट संत जनाबाई नगर के ओर से गेंदबाजी कर रहे हैं। उनका सामना करने के लिए तैयार है चौहान। बड़ा अच्छा मैच शिवाई राइट हैंड ओवर द विकेट, और इसे बार बार चुक रहे थे, और इसी के साथ क्लीन बोल्ड। क्लब का अब नए बल्लेबाज हनुमान इंगड़े, बड़े अच्छे खिलाड़ी, गंगाखेड़ के माहिर, अब अपने टीम के लिए कितना योगदान देते हैं ये देखने के लिए सभी प्रेक्षक तैयार है। एक बड़ा रोमांचकारी मुकाबला शिवाई और प्रिंस के बीच में। तीसरी ओवर जारी है प्रिंस क्रिकेट क्लब गंगाखेड़ की ओर से। इनके कैप्टन खलील है मेरे ख्याल से, बड़े अच्छे खिलाड़ी है गंगाखेड़ के। फिर एक बार तैयार, राइट हैंड ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर थी, उसे उठा दिया लॉन्ग ऑफ के दिशा में। जब तक फील्ड करते तब तक बैट्समैन के पास 1 रन का समय था। इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी हुई शिवाई क्रिकेट क्लब गंगाखेड़ की, और कितना 24 रन 2 विकेट के नुकसान पर। जबकि ये तीसरा ओवर जारी प्रिंस क्रिकेट क्लब गंगाखेड़ के ओर से। एक बड़ी अच्छी गेंदबाजी, इफ्तिकार सिद्दीकी हमारे साथी अमोल जी दीवान कह रहे कि प्रिंस क्रिकेट क्लब के कैप्टन इफ्तिकार सिद्दीकी है। ओके, फिर एक बार तैयार, राइट हैंड ओवर द विकेट,
लेफ्ट हैंड बल्लेबाज उसे उठा लिया, लॉन्ग लेग के दिशा के ऊपर से गेंद गई है बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। हुआ शिवाई का 30 रन, 30 रन 2 विकेट के नुकसान पर। फिर एक बार तैयार प्रवीण जी, राइट हैंड राउंड विकेट ऑफ स्टंप के बाहर थी, उसे मारना चाहते थे लॉन्ग लेग की दिशा में, मगर चूके बैट्समैन बीट हुए और गेंद सीधा थर्ड मैन के पास। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। इसी के साथ ये तीसरी ओवर की समाप्ति के बाद 30 रन 2 विकेट के नुकसान पर लगभग 10 का प्रति ओवर एवरेज शिवाई का चालू है। बड़ी अच्छी बल्लेबाजी की ये शुरुआत है। उनको जीतने के लिए अब शेष 33 रन चाहिए, शेष 33 रन, जबकि ओवर बाकी 24 बॉल में। इसके बाद का मैच होने के जो नए गेंदबाज बंटी कंटिन्यू गेंदबाजी उनकी, मेरे ख्याल से इनकी कोटे में की दूसरी ओवर कंटिन्यू कर रहे हैं। उनका सामना कर रहे हनुमान जी, बड़े अच्छे बल्लेबाज है हनुमान। बंटी कुछ अपनी फील्डिंग सजाते हुए अपने गेंदबाजी पर, जबकि बढ़िया मुकाबला शिवाई और प्रिंस के बीच में। बंटी राइट हैंड ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयार, उनका सामना करने के लिए हनुमान तैयार। राइट हैंड ओवर द विकेट ऑफ स्टंप के बाहर थी, उसे खेल दिया मिड ऑफ के ऊपर से, बड़ी अच्छी फील्डिंग और अगेन बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। फटको लॉस ऑफ 2 विकेट्स। फिर एक बार तैयार बंटी, राइट हैंड ऑफ स्टंप के बाहर थी, उसे खेल दिया कवर के पॉइंट के दिशा में। गेंद हवा में थे, बड़ी कोशिश की फील्डर ने उसको लपकने के लिए, मगर चूके और गेंद जा रही है बाउंड्री की तरफ। मगर आज वहां फील्डर ने अच्छी फील्डिंग करके 2 रन बचा लिए अपनी टीम के लिए, और इस 2 रन के साथ स्कोर हुआ 36 रन 2 विकेट के नुकसान पर। बंटी फिर एक बार तैयार, का बड़ा मुकाबला दोनों टीम के बीच में। बंटी की अगली गेंद लेग स्टंप के बाहर थी, उसे खेल दिया मिड ऑन के ऊपर से, गेंद हवा में, बड़ी अच्छी फील्ड, क्या चला ली है वहां, और इसी के
रूप में दिया है। फिर एक बार बंटी अपनी गेंदबाजी के लिए तैयार, उनका सामना करने के लिए नए बल्लेबाज सचिन राठौड़। बंटी की अगली गेंद राइट हैंड, एक हल्की सी अपील, मगर अंपायर बड़े चौकन्य, कुछ दोनों अंपायर के बीच में तालमेल लगाते हुए एक दूसरे के साथ विचार करके, क्योंकि यहाँ थर्ड अंपायर नहीं होने के कारण थोड़े बड़े बड़े अनुभवी अंपायर यहाँ बहुत अच्छे संतोष भाऊ मुरकुटे चेशा का जीपीएल टू टेनिस बॉल नॉट आउट करार दिया है। बड़े अनुभवी अंपायर दोनों ही अंपायर बड़े अनिल और नंद कुमार जी बड़े अनुभवी अंपायर। फिर एक बार तैयार, बंटी राइट हैंड ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं, उनका सामना करने के लिए सचिन नए बल्लेबाज तैयार। ऑफ स्टंप के बाहर थे, उसे खेल दिया कवर पॉइंट की दिशा में, जब तक फील्ड करते तब तक बैट्समैन ने 1 रन लिया और इस 1 रन के साथ स्कोर हुआ 37 रन 3 विकेट के नुकसान पर शिवाई क्रिकेट क्लब। जबकि ये चौथा ओवर प्रिंस क्रिकेट क्लब के ओर से जारी है, जबकि हमारे साथी स्कोरर कह रहे कि 19 गेंदों में 26 रन चाहिए। बड़ा रोमांचकारी मुकाबला। फिर एक बार तैयार बंटी, उनका सामना करने के लिए तैयार बल्लेबाज, उसे उठा दिया है 6 रन के लिए गेंद। बढ़िया स्ट्रोक। जगन्नाथ काळे अपनी दूसरी ओवर लेकर, जबकि 4 ओवर समाप्ति के बाद स्कोर हुआ है 43 रन 3 विकेट के नुकसान पर। अब बचे वाले 18 गेंदों में 20 रन बनाने की है शिवाई क्रिकेट क्लब को, और प्रिंस क्रिकेट क्लब को 18 गेंदों में उनको रुकाने का है। जगदी काळे की अगली गेंद, सचिन को बड़ी अच्छी गेंद थी, उसे सम्मान के साथ खेल दिया मिड ऑन के स्थान पर, सीधा लॉन्ग ऑफ के स्थान पर अच्छी फील्डिंग, और इस 1 रन सचिन ने लिया। स्कोर हुआ 44 रन, जबकि ये ओवर प्रिंस क्रिकेट क्लब के ओर से 5वां ओवर जारी है काले के रूप में। बड़ा रोमांचकारी सामना शिवाई और प्रिंस का। अगली गेंद काले की, अच्छी गेंद थी, उसे खेल दिया कवर पॉइंट के दिशा में, गेंद जा रही है बाउंड्री की तरफ, मगर अच्छी फील्डिंग हुआ, और ये फील्ड जब तक फील्ड करते तब तक बैट्समैन ने समझदारी के साथ 1 रन लिया, और इस 1 रन के साथ स्कोर हुआ 45 रन।
बड़ी सूझबूझ दोनों बल्लेबाज के बीच में। फिर एक बार तैयार जगन्नाथ काळे, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए। राइट हैंड उसे उठा दिया है, मगर चूके थे, एक बल्ले ने बाहरी किनारा लिया और गेंद थर्ड मैन की दिशा में जाते हुए, जब तक फील्ड करते हुए बल्लेबाज मारना चाहते थे लॉन्ग ऑन के ऊपर से, मगर गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया और गेंद थर्ड मैन की दिशा में जाते, जब तक फील्ड करते तब तक बैट्समैन ने 1 रन लिया और इस 1 रन के साथ स्कोर हुआ 46, लॉस ऑफ 3 विकेट्स। अच्छी गेंदबाजी कर रहे जगन्नाथ काळे। फिर एक बार तैयार गेंद, ये बॉल डेड बॉल, अंपायर का इशारा ये डेड बॉल है। कुछ मिसअंडरस्टैंडिंग हुई बल्ले गेंद और बल्लेबाज के बीच में। फिर एक बार तैयार जगन्नाथ काळे, उनका सामना करने के लिए अच्छी गेंद थी, उसे सम्मान के साथ खेला, मगर उन्होंने देखा कि कोई फील्डर आगे नहीं, एक सम्मान के साथ उसे पुश कर दिया। जब तक फील्ड करते तब तक बैट्समैन ने एक समझदारी के साथ 1 विकेट रन लिया और इस 1 रन के साथ स्कोर हुआ 47 रन 3 विकेट के नुकसान पर। बड़ी अच्छी गेंदबाजी जगन्नाथ काळे की, क्योंकि अभी तक उनके मेरे ख्याल से 4 गेंद हो चुके हैं, केवल 4 रन दिए। बड़ी अच्छी गेंदबाजी जगन्नाथ की। और फिर एक बार इसे उठा दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से, लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद जा रही है बाउंड्री की तरफ, मगर अच्छी फील्डिंग, जब तक फील्ड करते तब तक बैट्समैन ने 2 रन लिए। बड़ी अच्छी फील्डिंग, बड़ी अच्छी शॉट। इस 2 रन के साथ 49 रन शिवाय क्रिकेट क्लब के। जीत के लिए शेष 14 रन चाहिए है। क्रिकेट में कुछ भी हो सकता है, क्रिकेट ऐसा खेल है। फिर एक बार तैयार जगन्नाथ, ऑफ स्टंप के बाहर थी गेंद, उसे उठा दिया है और एक गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। फटका सा ध्वज उन्होंने देखा कि यह गेंद ऑफ स्टंप के बाहर शॉर्ट ऑफ लेंथ की गेंद थी, उन्होंने देखा वैसा ही कवर पॉइंट के ऊपर से स्कोर, जबकि ये 50 रन शिवाई क्रिकेट क्लब के 53 रन पूरे हुए 4 ओवर में, है ना, पूरे 4 ओवर में 53। सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आमचे वक्रतुंड क्रिकेट क्लबचे लखन बेदरे आणि ॲडव्होकेट लिंबाजी घोबाळे यांची सूचना आणि विनंती आहे की बांबूवर कोणी प्रेक्षकांनी लपटू नये, कारण की ते नाजूक भाग आहे, तिथं करंट लाईटचे वायर गेलेले आहेत। अब 5वीं ओवर लेकर कौन, 6ठी ओवर लेकर नवीद राइट हैंड राउंड विकेट गेंदबाजी करे, जबकि इस 12 गेंदों में शिवाय क्रिकेट क्लब को बनाने के 10 रन। बड़ी अच्छा मुकाबला। नदीम की राइट हैंड राउंड विकेट, ऑफ स्टंप के बाहर थी, उसे मारना चाहते थे मगर चूके और सीधा क्लीन बोल्ड।
और प्रिंस के बीच में नदीम तैयार है, राइट हैंड राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं संत जनाबाई नगर की ओर से। बड़ा माहौल, हजारों प्रेक्षक इस मैच का आनंद लेते हुए। नदीम की अगली गेंद सचिन को, मेरे ख्याल से बहुत ही अच्छी गेंद थी, उसे सम्मान के साथ कवर पॉइंट की दिशा में खेलते। जब तक फील्ड करते तब तक बैट्समैन ने 1 रन लिया और इस 1 रन के साथ स्कोर हुआ है 54 रन 4 विकेट के नुकसान पर। गेंदबाज बल्लेबाज है सचिन राठौड़ अब स्ट्राइक पर, और 9 स्ट्राइक पर कौन है? कांचन भुमरे। फिर एक बार नदीम तैयार है गेंदबाजी के लिए, राइट हैंड ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं आप। अच्छी गेंद थी, उसे फिर एक बार छू के बल्लेबाज एक हल्की सी अपील और इसे अंपायर ने वो आउट दिया। बड़ी अच्छी समझदारी अंपायर। क्लब को दिए है, जबकि ये मैच का रूप ही उन्होंने पलट दिया है। अब नए बल्लेबाज विलास विभूते, ऑलराउंडर खिलाड़ी, गंगाखेड़ के माहिर ऑलराउंडर। अब अपने बचे वाले 9 गेंदों में बनाने के हैं 9 रन, कांटे की टक्कर। अब विलास लेफ्ट हैंड बल्लेबाजी करते और राइट हैंड से गेंदबाजी करते। फिर एक बार तैयार नदीम, बड़ी अच्छी गेंदबाजी ऑफ स्टंप के बाहर थे, फिर बीट हुए बल्लेबाज और विकेट कीपर भी बीट हुए। बाल बाल बचे हैं, किस्मत बहादुरों को साथ देती है। जैसे कि विलास एक बहादुर खिलाड़ी है, अब विकेट कीपर के ग्लोव में गेंद आती तो निश्चित रूप से ये भी स्टंप आउट होते थे। फिर एक बार तैयार नदीम, बड़ी अच्छी गेंदबाजी अपने टीम के लिए। नवीन, नदीम की राइट हैंड अच्छी गेंद थी, उसे खेल दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से, गेंद 6 रन के लिए। एक अच्छे बल्लेबाज, उन्होंने आते ही छक्का लगाया और अपना टीम का रूप ही बदल दिया। और फिर इसी के साथ ये गेंद 6 रन के लिए, और इसी के साथ शिवाई क्रिकेट क्लब का विजय हासिल किया।